आपण जे टीव्हीवरती क्रिकेट बघतो आणि ऍक्च्युली जी प्रोफेशनल क्रिकेटरची लाईफ असते यामध्ये काय डिफरन्स असतो? मेहनतीचं आपल्याला टीव्हीवर दिसत नाही कोणी किती मेहनत केलेली. एखादा जर गावखेड्याकरचा मुलगा आहे, त्याच्यात टॅलेंट आहे आणि जिद्द पण आहे, त्याने कोणती प्रॅक्टिस फॉलो केली पाहिजे? आणि एकच केलं पाहिजे, जिथे चांगलं क्रिकेट आहे ना त्या शहरात जाऊन जायला राहावे आणि तिथे दोन्ही टाइम प्रॅक्टिस कर. शेवटी ग्राउंडवरती परफॉर्मन्स दिसला ना की सिलेक्टर परफॉर्मन्सच बघतात. चायनाचं जर बघितलं ना तर चायना पहिले ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट करत होतं, पण 1980 पासून त्यांनी ना पूर्ण तयारीनिशी ते सगळीकडे टीम द्यायला लागले. चायनीज लोकांनी त्यांचं सगळं स्वतःकडेच सोडलेलं. चायनाच्या कोणत्याही टीमला फॉरेन कोच नाही, चायनीजच कोच आहे. त्यांनी पहिले कोचेस तयार केले आणि प्लेअर तयार करतात. आपल्याकडे त्याची निगेटिव्ह साईड दाखवतात न्यूजवर. हे बघा लहानपणी कसा अत्याचार करतात ते चायनीज लोकांवरती. तुम्ही पॉझिटिव्हली बघा, हे केल्याशिवाय मेडल मिळालेले आहे का त्यांना? नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे द सोशल लेन्स या चॅनलवरती. जसं तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक वेळेस आपण एक नवीन टॉपिक एव्हरी पॉडकास्टमध्ये डिस्कस करत असतो. त्याच हिशोबाने हा जो पॉडकास्ट होणार आहे हा पूर्णतः क्रिकेट आणि जेवढे काही गेम्स आपण इंडियामध्ये खेळतो त्या रिलेटेड होणार आहे. त्या गेम्समध्ये काय काय पॉसिबिलिटीज आहेत, ते गेम कशा पद्धतीने अरेंज केले जातात, काय काय लोक त्यातून लोकांचे स्वप्न तिथून कसे पूर्ण होतात आणि त्याचबरोबर त्या गेम्समध्ये असणारा प्रेशर, मनी आणि त्यांचे स्वप्न या सगळ्यांबद्दल या पूर्ण पॉडकास्टमध्ये डिस्कशन आज आपण करणार आहोत. या पॉडकास्टमध्ये सगळी माहिती तुम्हाला भेटावी, प्रॉपर गोष्टी तुम्हाला समजाव्यात यासाठी आपल्याला मदत करणार आहेत आशिष चौधरी सर. सर नमस्कार, तुमचं द सोशल लेन्स पॉडकास्ट वरती. धन्यवाद. तर बेसिकली आपण पॉडकास्टमध्ये असा प्रयत्न करतो की समाजातील तळागाळातील लोकांना बेसिक बेसिक माहिती पोहोचली पाहिजे इच अँड एव्हरी सेक्टर बद्दल. तर हा पॉडकास्ट आता आपण खेळावरती घेणार आहे आणि बेसिकली तुमचं बॅकग्राऊंड बघितलं तर एक प्रोफेशनल क्रिकेट तुम्ही खेळले आहेत, क्रिकेटर म्हणून तुम्ही आतापर्यंत सगळं खेळत आले आहात आणि त्याचबरोबर तुम्ही बिझनेसही सांभाळता आहेत. सो बेसिकली पहिले आमच्या ऑडियन्सला जेही बघतायत आणि ज्यांनाही आता उत्सुकता लागली असेल की आपण खेळाबद्दल जाणून घेणार आहेत, क्रिकेटबद्दल जाणून घेणार आहेत, तर त्यांना थोडीशी तुमची जर्नी एक्सप्लेन करा की तुमचं ब्रॉन अँड ब्रॉटअप कुठे झालं, तुमचं कॉलेज एज्युकेशन कसं झालं, त्याचबरोबर तुम्ही क्रिकेटचा जो छंद होता तुमचा किंवा जो पॅशन होती ती कशी पुढे नेली आणि त्याचबरोबर कामं कसे सांभाळले? अं, माझा ऍक्च्युली जन्म नाशिकचा आहे. भुसावळचा आहे, पण बॉर्न बॉटअप नाशिक, प्रॉपर नाशिकचा. आणि माझी जर्नी जी आहे ती ऍक्च्युली माझ्या वडिलांमुळे मला क्रिकेटला खूप इंटरेस्ट आला. बरोबर. त्यावेळेस सचिन तेंडुलकर, मनोज प्रभाकर, विनोद कांबळी, अझरुद्दीन अशा जनरेशन मध्ये आम्ही क्रिकेट खेळायला खेळायला केली. सुरुवात केली. आणि त्यावेळेसचं क्रिकेट म्हणजे आपलं गल्ली क्रिकेट असायचं. यांच्या घरात गेला की आऊट, भिंतीला डायरेक्ट लागला की आऊट. आऊट. अशा याच्यात ती क्रिकेटची सुरुवात झाली घरात. आणि नंतर मी कोचिंग केलं आहे नाशिक क्रिकेट अकॅडमी. मकरंद सर, शंतनू मत्से सर यांनी, हे माझे कोच आहे क्रिकेटचे. प्रशांत कुलकर्णी आहे तिथे, दिनकर कांबळे आहे. त्या लोकांमध्ये मी ज्यावेळेस गेलो, माझं क्रिकेट थोडस वरच्या लेवलला गेलं, स्किल्स इम्प्रूव्ह झाले. आणि बाकी शिक्षणाचं म्हटलं तर मी अभ्यासात चांगलो होतो. त्यावेळेस 10वीला एवढं महत्व होतं की बोर्डाचे एक्झाम्स वगैरे व्हायचे. बरोबर. तर त्याच्यामुळे अभ्यास, घरच्यांचा क्रायटेरिया पहिल्यापासून एकच आहे आणि होता की अभ्यास करायचा. बाकी तुला काय करायचं कर. म्हणजे मला कधीच कोणता खेळण्यापासून त्यांनी थांबवलं. तर मग अशा हिशोबाने मग क्रिकेट चालू असतानाच मला 10वी-12वी चांगले पर्सेंटेज मिळाले आणि मी इंजिनिअरिंगला गेलो. आणि इंजिनिअरिंगला जाऊन सिव्हिल इंजिनिअरिंग केलं मी. माझं एमटेक झालेलं आहे कन्स्ट्रक्शन टेक्निक्स अँड मॅनेजमेंट मध्ये, के वागला होता. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग कसं झालं की इंजिनिअरिंग मी हे क्रिकेट खेळता खेळता केलं, किंवा उलट म्हणू शकतो क्रिकेट खेळता खेळता इंजिनिअरिंग केलेलं आहे. आणि मी अजूनही क्रिकेट खेळतो, पॅशनेटलीच क्रिकेट खेळतो, विकेंडला खेळतो. आणि नाशिक क्रिकेट अकॅडमी इथे जे कोचिंग कॅम्प असतात तर त्यावेळेस सर माझ्यावरती जबाबदारी देतात, एखादा ग्रुप देतात ज्याला कोचिंग करायचं आहे. बस. आतापर्यंत म्हणजे बेसिकली एवढी क्रिकेटची जर्नी तुम्ही. हो 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 हो. मी मुंबईत क्रिकेट खेळलो आहे, नाशिकमध्येही खेळलोय, पण नाशिकमध्ये आमच्याबरोबर काही मध्ये प्रॉब्लेम्स आले. आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. मुंबईला मी कांगा लीग म्हणून एक टुर्नामेंट असते आणि टाइम शीटला, दोन खूप प्रेस्टिजियस टुर्नामेंट आहे. तर या दोन्ही टुर्नामेंट मी खेळलेलो आहे.
कांगाली मी खालच्या डिव्हिजनला खेळलो हम्म. आणि टाइमशील मी बी डिव्हिजनला खेळलो. ए डिव्हिजन म्हणजे तिथे इंडिया आणि रणजी ट्रॉफीचे प्लेयर्स असतात बरोबर. आणि बी डिव्हिजनला सुद्धा रणजी ट्रॉफी आणि जे वरती अजून चांगले प्लेयर्स असतात असे प्लेयर्स असतात. अशा लेवलचं क्रिकेट खेळलेलं आहे. म्हणजे चांगल्या लेवलला तुम्ही क्रिकेट चांगल्या लेवलचं खेळलेलं आहे. मला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आधी समजून घ्यायची आहे की आपण जे टीव्हीवरती क्रिकेट बघतो आणि ऍक्च्युली जी प्रोफेशनल क्रिकेटरची लाईफ असते यामध्ये काय डिफरन्स असतो? मेहनतीचं आपल्याला टीव्हीवरती दिसत नाही कोणी किती मेहनत केलेली. हम्म. प्रोफेशनल क्रिकेटर व्हायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी पूर्ण कोणताही खेळ प्रोफेशनली खेळायचा असेल तर आपल्याला त्याच्यासाठी पूर्ण डेडिकेशन द्यावं लागतं. बरोबर. आपण टीव्हीवरती जी बघतो ती त्याची एक लेवल अचीव्ह केल्यानंतरची लाईफ. त्याच्यात आपण कधी बघितलेलं नाही विराट किती वाजता सकाळी उठतो, रोहित किती वाजता उठतो किंवा सचिन आणि हे जे काही प्लेयर्स आहेत त्यांची मागची मेहनत किती टीव्हीवरती कधीच दिसत नाही. पण जो एखादा प्लेयर असतो ना त्याला त्या लेवलला जायसाठी खूप मेहनत करावी लागते. म्हणजे ती मेहनत नेमकी कशी असते? जर आपण वीकली शेड्यूल मध्ये जर एक्सप्लेन करायला गेलो की यांचा वीकली शेड्यूल काय असतो, मग त्याच्यात ट्रेनिंग, फिटनेस, ट्रॅव्हल, रिकव्हरी, साईड जॉब्स पण बरेच लोक करतात तिथपर्यंत जाण्याच्या आधी, आणि त्यांच्यावरचा जो फायनान्शियल प्रेशर असतो, हे सगळ्या गोष्टी मॅनेज करायचं, मग त्यांचा वीकली शेड्यूल कसं असतं? बेसिकली ज्यांना क्रिकेट खेळायचं आहे फुल टाइम त्यांना एक क्रिकेटला पण फॉर्मॅट असतात. अंडर 12, अंडर 16, अंडर 19, अंडर 23 असे एज ग्रुपचे फॉर्मॅट असतात. तर आता प्लेयर्सचं लाईफ असं असतं एक नॉर्मल जो डिस्ट्रिक्ट खेळतोय की सकाळी प्रॅक्टिस असते 6-7 वाजता आणि 9-9:30 पर्यंत ते लोक प्रॅक्टिस करतात आणि दुपारी पण प्रॅक्टिस असते 4 ते 6. आता प्रत्येक प्लेयर त्याच्या कॅपॅबिलिटीनुसार त्याला प्रॅक्टिस कशी करायची हे ठरवतो. बरोबर. जनरली क्रिकेट हा टीम गेम आहे. तर मी नाशिकचं जर सांगितलं किंवा नाशिक क्रिकेट अकॅडमी किंवा आपल्या महाराष्ट्र क्रिकेटचं तर जनरली सकाळची प्रॅक्टिस असते बऱ्याच ठिकाणी. तो फिटनेस असतो. तो टीम बरोबर होतो. फिटनेस आणि स्किल डेव्हलपमेंट जे काय बॅटिंगला काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे, बॉलिंगला काय, जी इंडिव्हिज्युअल स्किल प्रॅक्टिस होती ती जनरली मॉर्निंगला होते. कारण मॉर्निंगला कसं आहे क्रिकेटच्या विकेट तुम्ही जर का हिवाळा थोडासा धरला तर दिवस नेटमध्ये प्रॅक्टिस करायला जनरली प्रेफर नाही करत. बरोबर. ते ज्यांना प्रोफेशनल खेळायचं आहे ते दुपारी 4 ते 6 किंवा खेळायचं असलं नसलं तरी शेवटी प्रत्येकाला किडा असतो. बरोबर. प्रत्येकाला वाटतं की मी खेळूच शकतो. क्रिकेट असा खेळ आपल्या इकडे प्रत्येकाला वाटतं मी मला सपोर्ट केला असता तर मी असं केलं असतं. असे खूप आहे आपल्या इकडे इंडियामध्ये, भारतात. तर मग ते ऍक्च्युली हे प्लेयरनेच ठरवलं पाहिजे की आपल्याला कशी प्रॅक्टिस करायची आणि काय कशी केली पाहिजे. तुम्ही असे प्लेयर्स पाहिले का जे सगळ्या गोष्टी बरोबर होत्या, ऑन टाइम सगळी प्रॅक्टिस होती, ऑन पॉइंट त्यांच्या स्किल सेट्स होत्या, बट बिकॉज ऑफ फायनान्शियल प्रेशर किंवा नाही जमत आहे बाकीच्या गोष्टी मॅनेज करणं, सामाजिक प्रेशर म्हणू शकता, फायनान्शियल प्रेशर म्हणू शकता, त्याच्यामुळे एखादा चांगला प्लेयर चांगल्या ठिकाणी जाण्यापासून मुकलाय? असा एक प्लेयर असा एक नाही, माझ्या बॅचला एक सिनियर बॅच होती मी जवळजवळ ती पाहिली. त्यांच्यावरती नाशिक क्रिकेटला काही काही गोष्टींमुळे त्यांना नाशिकमध्ये क्रिकेट खेळायला नाही भेटत आणि ते सगळेच्या सगळे रणजी ट्रॉफी खेळण्याचं पोटेन्शियल होतं. इनफॅक्ट काही खेळलेले पण होते. खेळल्यानंतर त्यांना इथे काही त्रास झाले वैचारिक मतभेद असल्यामुळे. आता एकाचं उदाहरण द्यायचं तर एक अभिषेक राऊत आहे जो नाशिकचा होता. तो त्याच्यात एवढं पोटेन्शियल होतं की तो आज असं आम्ही जेव्हा चर्चा करतो, मित्र भेटतो किंवा बाकीचे सगळे म्हणतात की तो खूप वरचा क्रिकेट खेळला असता. एक अमित पाटील आहे, श्रीरंग कापसे नाशिकचे आपले, हे ना म्हणजे आता जे कोणी इंडिया खेळून गेले ना काही वर्षात IPL नंतर, तर यांचं जर पोटेन्शियल आणि स्किल बघितलं तर हे तिथे पोहोचायलाच पाहिजे. बरोबर. अभिषेक राऊत तर नाशिकवरून मुंबईला गेला, मुंबईवरून तो IPL ला सिलेक्ट झाला. पण बाकीच्यांना कसं होऊन गेलं, आता फायनान्शियल प्रेशर 26, 27, 28 वय होऊन गेलं. बरोबर. मग त्याच्यामुळे त्यांना असं क्रिकेट खेळायला लागलं की जिथे जॉब पण करता येईल. मग आता कसं आहे की बऱ्याचशा कंपनी आहे, जेन इरिगेशन आहे, स्टेट बँक आहे, ONGC आहे, इंडियन ऑइल आहे, या स्कॉलरशिप वरती प्लेयर्सना कॉन्ट्रॅक्ट करतात आणि त्यांना फुल टाइम क्रिकेट खेळायला भेटतात. त्यांचा जॉबच क्रिकेटिंग जॉब असतो. आणि रेल्वेज मध्ये आहे तर ते त्यांचे प्लेयर्सचा एक कोटा असतो. रेल्वेची वेगळी रणजी ट्रॉफी टीम आहे. अच्छा.
जसं आपण MS धोनीच्या पिक्चर मध्ये पाहिजे. हा तसं आता माझ्या ओळखीचा एक मित्र आहे, त्याला जस्ट रेल्वेला जॉब लागलाय. तो 22च वर्षाचा आहे. हा. त्याला दिवसातून 2 तास जॉब करावा लागतो, पण त्याचं एम तेच आहे की रिपोर्टिंग करायचं आणि प्रॅक्टिस करायची आणि रेल्वेच्या रणजी ट्रॉफीच्या टीममध्ये. बरोबर. तर बस म्हणजे हाच एक मी जे सांगितले. म्हणजे आहेत लोक ज्यांना या गोष्टी मॅटर करतात की आहेत त्यांच्यात टॅलेंट, पण बिकॉज ऑफ सर्कमस्टान्सेस त्यांना पुढे जाता येत नाही. हो झालेलं आहे. आणि अशाही गोष्टी बघायला मिळतात का की आता नाशिक म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल झाले, सिलेक्शनच्या याच्यात सिटी वाईज फरक पडतो का, किंवा मग रुरल एरियाकडनं जे मुलं येतात गावाखेड्याकडनं ज्याच्यात टॅलेंट असतं, पण बिकॉज ते सिटीत नाही राहत किंवा त्यांना ते वेळेवर नोटिफिकेशन नाही जात की कधी कोणती टुर्नामेंट आहे किंवा कधी कधी सिलेक्शन त्यांच्याकडनं राहून जातं, तर मग याचा किती इम्पॅक्ट पडतो सिलेक्शन प्रोसेसवर आणि प्लेअरच्या करिअरवरती? आता 2 गोष्टी अशा आहे की गावात खरोखर क्रिकेटचे सिलेक्शन जे असतात ना, त्याची माहिती पूर्णपणे जाते. बरोबर. आणि जरी गेली तरी काय असतं, आता एखादा प्लेअर जर गावाकडचा आहे, तो जर नाशिकमध्ये कंटिन्यू येऊन राहतोय, तर तो सिलेक्शनला इथे अपिअर होतो आणि इथले लोकही त्याला ओळखत असतात. बरोबर. पण एखादा गावाकडचा मुलगा येतो, डायरेक्ट बॉलिंग टाकतो नेटमध्ये. तुम्ही फक्त नेटमध्ये बघून कोणालाच मॅच नाही खेळू शकत, डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा स्टेट लेवलला. त्या प्लेअरचं आपल्याला ग्राउंडवरचं टेम्परामेंट काय आहे, तो कोणत्या गोष्टीला कसं रिॲक्ट करतो, याच्यासाठी मॅचेस असतात. बरोबर. तर हे जे बाहेरचे खेड्यातले लोक आहेत ना, त्यांना जनरली मॅचेस नाही मिळत. आणि ते नाही मिळत त्याच्यामध्ये परफॉर्मन्स येत नाही, आणि परफॉर्मन्स नाही आला की मग पुढे सिलेक्शनला प्रॉब्लेम. आणि मोठ्या सिटीचा फरक पडतो, 100% पडतो. तो कसा, आता आपलाच एक नाशिकचा प्लेअर आहे रामकृष्ण घोष. तो पुण्यात होता, आहे नाशिकचा. नाशिकला त्याने सुरुवात केली क्रिकेट खेळायला, पण तो पुण्यात ज्यावेळेस गेला, पुण्याच्या क्लबकडनं खेळला, तिथे तो सिलेक्टर्सच्या नजरेत आला. तिथून तो रणजी ट्रॉफीच्या टीम मध्ये आला आणि आज मागच्या बुधवारी का गुरुवारी त्यांनी डेब्यू केला IPL-ला. तर तो सिटीचा फरक पडतोच नक्कीच. पण शेवटी कसं आहे, ते आपल्या जी कोणती सिटी आहे ना, तिथनं पण वरती पुश करायला कोणीतरी पाहिजे. बरोबर. म्हणजे असं नाही की नाशिकमध्ये लक्ष नाहीये, काही नाशिकमध्ये प्लेअर आहे आणि त्यांना पुश करणारे पण आहे. पण जर बाकीचे जर आपण बघितले खेडेगाव, त्यांना पुश करायलाच कोणी, ते त्यांचे पर्सनल याच्यावरती सगळ्या रिस्क येतात, सगळं येतात, इकडे येतात. गावाकडचं अजूनही ते पैसे असतात, तुझ्या बरोबरचे जॉबला लागले, तू काय खेळत बसलाय. या सगळ्या गोष्टी आहे, अजूनही चालतात. त्याच्यामध्ये बिचाऱ्यांना काय होतं, ते येतात, आठवडाभर राहतात, बघतात आपली लाईफस्टाईल, त्यांची लाईफस्टाईल, बऱ्याच लोकांना नाही मॅच करतायत आणि ते निघून जातात. मग याच्यावर सोल्युशन द्यायचं राहिलं, किंवा मग एखादा जर गावखेड्याकडचा मुलगा आहे, त्याच्यात टॅलेंट आहे आणि जिद्द पण आहे, आणि त्याच्यावर सोल्युशन द्यायचं राहिलं, तर त्याने कोणती प्रॅक्टिस फॉलो केली पाहिजे, म्हणजे त्यांनी कसं या गोष्टीला टॅकल केलं पाहिजे, काय काय गोष्टी त्याने केल्या पाहिजे? त्याने एकच केलं पाहिजे, जिथे चांगलं क्रिकेट आहे ना, त्या शहरात जाऊन राहावे आणि तिथे दोन्ही टाइम प्रॅक्टिस करावं आणि नेटवर्किंग कर. नेटवर्किंगचं नाही, शेवटी ग्राउंडवरती परफॉर्मन्स दिसला ना की सिलेक्टर परफॉर्मन्सच बघतात. आणखी माझा दुसरा प्रश्न तोच होता की माझं नेटवर्किंग कितीही असलं, पण माझ्यात जर टॅलेंटच नाहीये, तो मी इथे येऊन कितीही मॅचेस खेळू, मला वरती थोडी. शेवटी क्रिकेट किंवा कोणताही खेळ असा आहे की बाप दाखवण्याचा श्राद्ध कर. तुमचा जर गेमच नाही तर तुम्हाला कोण पुश करणार आहे? पण त्याचा थोडाफारही फरक नाही पडत. कशाचा? नेटवर्किंगचा. की आता समजा फरक पडतो, पण मी तेच सांगतोय की नेटवर्किंगचा फरक केव्हा पडेल, जर तुमच्यात काही टॅलेंट असेल तर पडेल. बरोबर. आडातच नाही तर पोरात कुठून येईल? जर कोणात तो नाहीच, टॅलेंटच नाहीये, ती रगच नाहीये, तर ते तो भले BCCIचा अध्यक्ष असो का कोणी असो, तो काहीच करू शकत नाही. कारण शेवटी आपल्याला ग्राउंड मध्ये सगळे लोक बघणारच आहे. तिथे परफॉर्मन्स मॅटर, परफॉर्मन्सच मॅटर करतो सगळीकडे, आणि तोच केला पाहिजे. एकंदरीत मग जर तुम्हाला प्रोफेशनल क्रिकेट खेळायचंय किंवा एक चांगल्या डिरेक्शनला जाऊन स्टेबल पाथ जर शोधायचं असेल गावाखेड्याकडच्या पोरांसाठी, मी बेसिकली बोलतोय, तर मग त्यांनी येऊन चांगल्या ठिकाणी, चांगल्या सिटीमध्ये, जिथे चांगल्या प्रॅक्टिसेस होतात तिथे येऊन राहायचं, रेग्युलर प्रॅक्टिस करायची आणि आपला परफॉर्मन्स बेटर करत राहायचं. एकच ऑप्शन आहे, आणि त्याच्याने त्यांना पुढच्या गोष्टी बरोबर समजते. करेक्ट. हे आपल्या समोर उदाहरण आहेच. एक अभिषेक राऊत होता, जो मुंबईत गेला, मुंबईत तो खेळला आणि तिथून तो पुढच्या IPL-ला राजस्थान रॉयल्सला गेला. एक रामकृष्ण घोष आहे, जो पुण्यात खेळतो, नाशिकचाच आहे तो, त्याने नाशिकमध्ये क्रिकेट खेळलेलं आहे, पण तो तिकडे गेला, राहिला, तर तिकडेच नाव झालं आणि तो आज तिकडे खेळतोय. बरोबर. असं जर बघायला गेलं तर सगळ्याच लोकांना
एवढे मोठे हे नाही भेटत, संधी नाही भेटत की IPL मध्ये खेळतील ऑर एल्स रणजी ट्रॉफीज मध्ये खेळतील, किंवा मग इंडियन टीम मध्ये तर खूपच रेअर गोष्टी आहेत. जर रेशो वाईज बघायला गेलं तर पहिले रणजी मध्ये चान्स भेटू शकतो, देन आफ्टर IPL, देन आफ्टर इंडियन टीम मध्ये 15-20 च्या वरती लोक जात नाही. तर मग जेव्हा असा कधीपर्यंत लोकांनी, म्हणजे हा जनरिक क्वेश्चन राहील की जेही कोणी प्लेयर्स आहेत जे खूप मोटिवेटेड आहेत, खूप टॅलेंटेड आहेत, सगळ्या गोष्टी ऑन पॉइंट ठेवत आहेत आणि चान्सेस पण आहेत त्यांचे की जर ते कंटिन्युअस त्या गोष्टी करत राहिले तर त्यांना कुठे ना कुठे चान्स भेटेल. बट स्टील असा कोणता वेळ असतो की त्यात त्यांनी समजायला पाहिजे की आता आपल्याला एक स्टेबल करिअरही पकडलं पाहिजे, म्हणजे बाकीच्या गोष्टींकडेही लक्ष दिलं पाहिजे रॅदर दॅन फक्त एकच जी आवड आहे, पॅशन आहे आणि नाही होते एखादी गोष्ट भरपूर दिवस, भरपूर वर्ष दिल्यानंतरही, तर मग असं कोणती तो वेळ असू शकते, तो कधी आता त्यांनी समजायला पाहिजे? बरोबर. हे ना त्यांनी, आता मी कसं सांगू, याच्यात प्लेअरलाच कळतं की आपण त्या लेवलला बिलॉंग करतो का नाही. कोण किती पाण्यात ते स्वतःला हा, ते आपण ग्राउंड वरती गेलं ना हा. की समोर आल्यावरतीच कळून जातं की आपली लायकी काय आहे. पण तरी काही काही लोक नाही हार मानत, हम्म. ते ताणतच राहतात आणि मग ते त्याच्यात क्रिकेटचंही नुकसान करतात आणि स्वतःचंही नुकसान करतात. हम्म. तर एखाद्या प्लेअरनी हे केव्हा ओळखावं, असं याचं काही असं एकदम स्टँडर्ड उत्तर नाही. हम्म. पण प्रत्येकाला मनातनं माहित असतं की आपण कुठे किती बिलॉंग capable करतोय आणि आहे. किती कॅपेबल आहे. हा त्याचा डिसिजन असतो की किती पुढे जायचं, केव्हा थांबायचं, आपलं वय काय, आपली फायनान्शियल परिस्थिती काय, आपण काय करू शकतो. त्याच्यामुळे हा डिसिजन इंडिव्हिज्युअलच असतो बऱ्यापैकी. इंडिव्हिज्युअल डिसिजन शिवाय ते पर्याय नाही. नाही 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 नाही, काहीच नाही. आणि आजकाल तर काय झालंय, आता आजची जी पिढी आहे एजन्सी, ग्राउंड वरती सगळ्यांना सोडायला त्यांचे पॅरेंट्स येतात. हा. म्हणजे आजचं क्रिकेट आम्हाला कधी कधी असं बघून वाटतं की हे नक्की मुलगा खेळतो का त्याचे आई वडील खेळतात. कोचेस असतात ग्राउंडवरती, सोडून आई वडील बसलेले असतात आणि इकडे लाव रे, इकडे मार रे, असं कर रे, तसं कर रे. आणि त्यांना परफॉर्मन्स घरचेच जास्त देत असतात. परफॉर्मन्स रिव्ह्यू. हा, म्हणजे तू 10वी पर्यंत खेळ, मग नसेल जमत तर सोडून दे. असं काहीच नाही. कोणत्याही खेळात आहे ना, तुमचं ज्या दिवशी नशीब क्लिक होतं ना, तेव्हा तुम्ही फटकन कुठे पण निघून जाऊ शकता. लक फॅक्टरी मॅटर. लक फॅक्टर मॅटर करतो. आता माझ्या ओळखीच्यांमधले 2 उदाहरणं सांगितले. एक सुयश गुरुकुल होता, जो ISL खेळला ब्रायन लाराच्या टीममध्ये, ज्यावेळेस ते कपिल देव चालू होता ना त्याच्यात. तर जनरली रणजी ट्रॉफीला कसं असतं की अंडर 16, 19, अंडर 23 या एज ग्रुप मधले मुलंच ते रणजी ट्रॉफीला प्रमोट करतात. बरोबर. सुयश बुरगुल याच्यातला काहीच खेळलेला नव्हता, पण तो परफॉर्मन्स त्याचा एवढा स्ट्रॉंग होता नंतर की तो डायरेक्ट रणजी ट्रॉफी टीमला. एक आपले नाशिकचेच आहे अविनाश आवारे सर, बॉलर होते आणि त्यांना इथे पाहिजे तसा चान्स नाही मिळाला नाशिकमध्ये, म्हणून ते गोव्याला गेले. गोव्याकडनं रणजी ट्रॉफी खेळले, 26व्या का 28व्या वर्षी ते खेळले. तिथे जाऊन त्यांनी 100 विकेट घेतल्या रणजी ट्रॉफीत आणि इंडियाची जी रँकिंग असते ना बॉलरची, त्याच्यात ते टॉप 3 मध्ये होते. श्रीनाथ, प्रसाद, आगरकर या लाईन मध्ये त्यांचं नाव होतं. त्यांनी कितव्या वर्षी खेळलं, जवळजवळ 26 ते 30 या वयादरम्यान ते ट्रॉफी खेळलेले. असं नाही म्हणून की बरेच मुलं काय करतात, अर्ध्यातच क्रिकेट सोडतात. 20-21 झालं की त्यांना वाटतं आपलं संपलंय, कारण आपण एज ग्रुपच नाही खेळलो. पण आता मेहनत करत राहिली तर तुम्ही केव्हाही खेळू शकतात. फक्त तो शेवटी परत इंडिव्हिज्युअलचा तुमच्यावरचा विश्वास आणि तुम्हाला माहित पाहिजे की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. बरोबर. आता हे तर झालं इंडिव्हिज्युअलचं, आतापर्यंतचं म्हणजे बेसिक क्रिकेट की डिस्ट्रिक्ट लेवल झालं आपलं, रणजी ट्रॉफीज आपण डिस्कस केल्या, नंतरच्या बेसिक टुर्नामेंट्स होता आणि त्याच्यात प्लेयरांनी कसं आपल्याला आपल्या गोष्टी ओळखून पुढे वाटचाल केली पाहिजे. आता IPL चा किती मोठा इम्पॅक्ट आला आहे इंडियन क्रिकेटवरती, इंडियन क्रिकेट म्हणण्यापेक्षा वर्ल्ड क्रिकेटवरती खूप मोठा इम्पॅक्ट आला IPL. आणि तो कसा, आणि त्याच्याने काय होप्स मुलांमध्ये आणि प्लेयर्स मध्ये, ऍथलीट्स मध्ये? IPL हे प्युअरली एंटरटेनमेंट आहे. हा पूर्ण बॉलर बॅट्समनचाच गेम झालेला आहे. म्हणजे आपल्याला असं आता यावर्षीच IPL बघितलं तर 220 सुद्धा कमी वाटतात एखाद्या टीम. तर IPLचा इम्पॅक्ट हाच आलेला आहे की क्रिकेट एवढं बदललेलं आहे की पहिले जे आपण क्रिकेट बघायचो टेस्ट मॅच किंवा वन डे, ज्याच्यात आपण सचिननी कव्हर ड्राईव्ह मारला किंवा स्ट्रेट ड्राईव्ह मारला त्याला काय आवाज व्हायचो, आज IPL ला कोणी कशी बॅट फिरव, कुठेही बॉल जा मागे, इकडे तिकडे 4-6 जा, लोक टाळ्याच वाजवतात. बरोबर. हा इम्पॅक्ट आला की लोकांना क्रिकेट टेक्निकली कमी समजायला लागलं असं वाटायला लागलं आणि बाकीचं खूप समजायला लागलंय. कोणी काय केलं पाहिजे, कोणत्या प्लेअरने कसं खेळलं पाहिजे.
टेक्निकली कमी का बोललो मी, कारण की ते जे अप्रिसिएशन कव्हर ड्राईव्हला पहिले होतं, ते आजकाल बॅटला बॉल कुठेही लागला डोळे बंद करून फक्त रन आले पाहिजे. रन आले पाहिजे कसेही, एवढा फरक पडलेला आहे. दुसरं, आयपीएलचं शेड्यूल असतं त्यावेळेस इंडियाचं एकही टुर्नामेंट नसतं, इंडिया आय गेस वर्ल्ड मध्ये कुठेच टुर्नामेंट कुठेच नसते. इनफॅक्ट बाहेरचे जे देशाचे प्लेयर आहे, वेस्ट इंडिज झाले, साऊथ आफ्रिका झाले, डिकॉकने रिटायरमेंट घेतली होती. वेस्ट इंडिजचे प्लेयर्स तर बोर्डच काही खरं नाही. ते इंडियन प्रीमियर लीग मध्ये फक्त पैशासाठी येतात आणि त्याच्यामुळे इम्पॅक्ट हा आहे की ते त्यांच्या देशाकडनं ते रिटायरमेंट घ्यायला लागले. इथे एवढा जास्त पैसा भेटतो. इतका पैसा मिळतो आणि कमी वेळात मिळतो. हेनरी क्लासन, साऊथ आफ्रिकेचा जो बॅट्समन आहे, वर्ल्डचा वन ऑफ द बेस्ट T20 प्लेअर आहे आज, त्यांनी रिटायरमेंट घेतलेली इंटरनॅशनल. मी फक्त आयपीएल आयपीएल आणि फ्रँचायझी क्रिकेट जिथे आहे तिथे, हा. कारण वर्षभर एवढा जीव काढायचा, त्याच्यापेक्षा 30 ते 40 दिवसात 2 महिन्यात त्यांना वर्षाच्या 5 पट फी मिळेल. बरोबर. तर आणि हा झाला एक वेगळा इम्पॅक्ट, पण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण आहेत. शेवटी आपली टीम स्ट्रॉंग झालेली आहे का, कारण की आपले जे प्लेयर्स आहे, लोकल प्लेयर्स, त्यांना आज जे फॉरेन प्लेयर्स आहेत त्यांच्याबरोबर खेळायला मिळतोय. कॉन्फिडन्स तो वेगळा असतो. इंटरनॅशनल लेवलचा एक्सपिरियन्स तो एक्सपिरियन्स बरोबर तू खेळला आणि त्याच्याबरोबर जर तुला तो कॉन्फिडन्स मिळाला, तर तो वरती गेल्यावरती ते काही वाटत नाही जास्त कोणती लेवलचा फरक नाही जाणवत. तर हा कॉन्फिडन्स खूप झालेला आहे. आणि आजकाल ऍक्च्युली दुर्दैव असं आहे की बरेचसे प्लेयर आहे ना आयपीएल वरून इंडियाच्या टीम मध्ये घेतात, जे की डोमेस्टिक क्रिकेट रणजीमधून घेतले चेक गेले करून पण घेतले पाहिजे हा. टेस्ट क्रिकेटला. आणि आता आपल्या टेस्ट क्रिकेटला थोडं थोडं ते दिसतंय. इम्पॅक्ट दिसायला लागलाय. आपण इंडियात हारलेलो आहे मॅचेस लास्ट आपला Last. झालंय ते. हा, आता जे प्लेयर खेळत आहे ना आपले रोहित शर्मा, विराट कोहली, ही शेवटची पिढी, देन आफ्टर अवघड आहे. नंतर मग सगळं वैभव सूर्यवंशी सारखं आहे. घुमवा. चले तो चांद तक हा, आता तो चले तो चांद तक तर नाही, तो करतोय रन. हा. पण रिंगणात दिसला की मारला, रिंगणात दिसला की मारला, हम्म. असं क्रिकेट झालेलं आहे. याचा इम्पॅक्ट टेस्टवर जास्त पडेल. पडलाच आहे ना. टेस्ट मॅच पण 3 आणि 4 दिवसात संपायला लागले आहे, कारण की ते जे टेस्टचे चॅलेंजेस आहे ते आपले बॅट्समन किंवा दुसऱ्या देशाचे बॅट्समन त्या विकेटवरती ते सर्वाइव्हच करत नाही. जे आयपीएलला विकेट पूर्ण फ्लॅट असते, टेस्टला तसं नाहीये ना. टेस्टला विकेट चेंज होते सेशन बाय सेशन, डे बाय डे. तिथे तुमचं स्किल आहे बॅट्समनचं की मी कसा उभा राहील. बरोबर. बॉलरचं स्किल आहे की याला पेशन्स कसा पाहिजे, याला कसं आउट केलं पाहिजे. बरोबर. ते आयपीएल मुळे पेशन्सच संपत चाललाय. पैसा खूप आलाय, बेटिंग वाढली, बेटिंगवर एवढे मोठे स्कॅन्डल झालेले आयपीएल मध्ये. तर हा एक वेगळा इम्पॅक्ट आहेच आयपीएलचा. ह्याचं जर कम्पॅरिझन करायला गेलं, आयपीएलचा एक नेट मधला बॉलर आणि रणजी खेळणारा एखादा प्लेअर यांच्या म्हणजे आयपीएलच्या नेट मध्ये बॉलिंग टाकणाऱ्या प्लेअरचं एका दिवसाची आणि रणजी खेळणाऱ्याच्या म्हणजे महिन्याच्या किंवा वर्षाच्या अर्निंग पेक्षा जास्त होऊ शकते एका दिवसापेक्षा. एका दिवस रणजी ट्रॉफीला एका दिवसाला ऑलमोस्ट 25 ते 40 हजार रुपये मिळतात पर डे. पर डे. इकडे मला मुंबई इंडियन्स माहिती आहे, 3-4 वर्षापूर्वी माझा मित्र तिथे होता नेट बॉलर, तर त्यांना 30-40 हजार पूर्ण ते आयपीएलचं जे बॉलिंग करतात ना, ते 7-8 मॅच असतात ज्या मुंबईला असतात, तर हे मुंबईला असायचे नेट बॉलर. तर तेव्हा त्यांना ते 7-8 मॅचेसचे जे सेशन झाले, जेवढे सेशन त्याचे ते म्हणजे मग कमी आहे असं म्हणतो. कमी पण आहे, पण मग कसं सांगायचं आता, त्यांना ते पैशांपेक्षा त्या प्लेयर्स बरोबर खेळायला मिळतं, बॉलिंग टाकायला मिळतं, त्याचं त्यांना चांगलं वाटतं बऱ्याच. पण मग आयपीएलचे जे रेग्युलर प्लेअर आहेत त्यांच्या जर पर डेचा जर इन्कम पकडला आणि जे बाकीचे स्टेट लेवल ऍथलीट्स आहेत सगळे, यांच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स क्रिएट होऊन जातो. मग याचा इम्पॅक्ट त्यांच्या माइंडसेटवर कसा पडतो? फॉर एक्झाम्पल, आता आपण असं बघू, क्रिकेट सोडून देऊ, आता क्रिकेट तर फेमसच आहे. समजा आता पी.व्ही. सिंधू आहे, बाकी नीरज चोपडा आहेत, म्हणजे बाकीचे ऍथलीट्स जे गोळाफेक करतात, थाळीफेक करतात, ऑलिम्पिकमध्ये इंडियाला रिप्रेझेंट करतात, त्यांच्या इन्कम मध्ये आणि आयपीएलच्या इन्कम मध्ये इतकी जास्त तफावत आहे की ती दिसून येते डोळ्यांना, लाईफस्टाईल मधून दिसून येते डोळ्यांपेक्षा. मग त्याचा इम्पॅक्ट हे जे बाकीच्या खेळांचे ऍथलीट्स आहेत, बाकीचे जे गेम्स खेळतात, त्यांच्या माइंडसेटवर काय होतं की त्यांना असं वाटत असेल की हे काय खेळतोय, मी आयपीएल खेळायला पाहिजे? नाही, असं नाही. एखादा प्लेअर जर का ऍथलीट आहे ना, तर हा स्पोर्ट त्यानेच निवडलेला आहे. मग त्याच्यात पैसा मॅटर नाही. पैसा मॅटर नाही करत. त्यांना मॅटर, ऍक्च्युली पैसा सगळ्यांनाच मॅटर करतो. पण जर मी एखादा खेळ खेळतोय, भालाफेक किंवा शॉर्टपुट जे आहे ते, मला माहिती आहे की घुसताना की ह्याच्यात किती पैसे असणार आहेत, कसे असणार आहे, पण शेवटी ती माझी जिद्द आहे, माझा आवड आहे, म्हणून मी तो खेळ खेळतोय. त्याच्यामुळे
एखादा प्लेअर असं कम्पेअर नाही करत की अरे IPL ला जास्त मिळतं मला कमी मिळत आहे म्हणून मी खेळ सोडला पाहिजे, असं नाही होत कधीच. पण मग त्यांचा जो जे अटेन्शन भेटतात एखादी गोष्ट केल्यानंतर, फॉर एक्झाम्पल सिल्वर जिंकलं, ब्रॉन्झ जिंकलं, गोल्ड जिंकलं, गोल्डवाल्यांना तर ठीक आहे भेटून जातं अटेन्शन, तसं आपण नीरज चोप्रांच्या उदाहरणातून समजू शकतो. पण इथे एक सिक्स मारला तरी IPL मध्ये वेगळंच नाव होतं, म्हणजे आय गेस हिंगे काहीतरी प्रफुल हिंगे, प्रफुल्ल हिंगे. त्याने येऊन 2 विकेट घेतल्या, त्याचे डायरेक्ट 2,000 फॉलोअर 5 लाख 1 मिलियन फॉलोअर गेले. हम्म. मग तेच जर हे आपले बाकीचे ऍथलीट्स आहेत यांच्यावरती एवढा इम्पॅक्ट का नाही जाणवत? कारण की आहे ना, आपले लोक त्यांना फॉलोच करत नाही. मेन प्रॉब्लेम जो आहे ना, आपल्याकडे क्रिकेटला जास्त फॉलो केला जातो. आज असं नाही, प्रो कबड्डी लीग सुरू आहे स्टार स्पोर्ट्स वरती. आता एक किती लोक बघतात? नाही बघत, खूप कमी लोक बघतात. पहिले त्यांना 1-2 सीझन खूप क्रेज पहिले होतं क्रेज, पण त्यांनी ते पण एवढं वर्षातून दोनदा करायला लागले ते. हा. शेवटी माणूस ज्या गोष्टीत इंटरेस्ट नाही तो थोडं एकदा दोनदा नवी कुतूहल म्हणून बघितलं लोकांनी, अरे एक प्रो कबड्डी चालू आहे. आता बॅडमिंटन लीग सुरू होते, मध्ये टेनिस लीग, टेबल टेनिस लीग सुरू होते. तर हे लोकांना आवडलं नाही तर कोण बघणार आहे? आणि असं नाही, या गेम्सला पण फुटेज मिळतंय. स्टार स्पोर्ट्स वरती आपण बघतोय प्रो कबड्डीच्या आणि त्याच्या मॅचेस, पण ते लोकच बघत नाही. तर लोक बघितले नाही तर तुमच्या म्हणण्यानुसार तो एखाद्या प्लेअरचे फॉलोअर कधी वाढतील? नाहीच वाढणार, कारण की मी तो खेळच बघत नाही. बरोबर. त्याच्यासाठी लोकांनीच इंटरेस्ट घेतला पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे. कारण की चॅनल्सचं काम काय आहे? दाखवणं. ते दाखवतात आहे, ते त्यांच्या TRP साठी त्यांच्या TRP साठी दाखवत आहे, पण मग ते बघत नाही. त्याच्यामुळे त्या चॅनलला त्या खेळात स्पॉन्सरशिप पण मिळत नाही. जर आता आपण फुटबॉल बद्दल जर बोलायचं गेलो तर फुटबॉल हा वर्ल्ड वाईड खूप फेमस गेम आहे. म्हणजे क्रिकेट तरी एक ठराविक देशांपुरताच खेळला जातो, पण फुटबॉल वर्ल्ड वाईड आहे. आपण जर आपल्या पॉप्युलेशनचा विचार करायला गेला तर 140 करोड प्लस पॉप्युलेशन आहे, पण तरी पण आपण फुटबॉलच्या याच्यात क्वालिफाय होत नाही. टॉप 100 मध्ये पण आपली टीम क्वालिफाय नाही होत. त्याच्या असं मेजर रिझन काय असू शकतं आणि काय आपण चेंजेस केले पाहिजे? चेंजेस मेजर रिजन हेच आहे की आपले इंडियन प्लेयर्स आहे, त्यांना ज्या फॅसिलिटीज मिळतात आणि बाहेर ज्या फॅसिलिटी मिळतात त्याच्यात खूप फरक आहे. असं का होतं? कारण की तेच परत व्ह्युअरशिप नाहीये. आता इंडियन सुपर लीग आपल्या इकडे सुरू झाली, परत पहिल्या वर्षी खूप माहोल होता, खूप पैसा आला ISL ला. ISL ला त्यांनी काय केलं की जे प्लेयर्स त्यांनी बोलवले त्यांचं सगळ्यां खूप फेमस प्लेयर्स आणले. रॉबर्टो कार्लोस, रॉबर्ट पिरेस, डेव्हिड जेम्स, निकोलस अनेल्का, दिमित्रियर बार्बाटो. पण हे सगळे 40 क्रॉस करून गेले होते ज्यावेळेस ते इंडियात खेळायला त्यावेळेस. तर ह्यांच्यावरती एवढा पैसा इन्व्हेस्ट केला गेला की आपल्या फुटबॉलला तेवढं रिटर्नच नाही मिळाले. रिटर्न नाही मिळत म्हणून मग परत ते रिइन्व्हेस्ट म्हणजे लोकांना माहिती आहे ना की. आणि शेवटी कसं आहे ना, एखादा फुटबॉल फॅन जो आहे ना, फुटबॉल फार कमी लोक बघतात आपल्या इंडियामध्ये. फुटबॉल म्हणजे लोकांना वाटतं इकडे गोल केला, इकडे गोल केलाय, संपला. ते लोक बघतच नाही. फुटबॉल कोण बघतं? ज्यांना थोडंफार कळतं ते बघतात. आता जर का इंग्लिश प्रीमियर लीगची मॅच सुरू आहे, शनिवार रविवार मॅच असतात, त्याच वेळेस जर का ISL ची मॅच लावली तर बट ऑब्व्हियसली ज्याला कळतं फुटबॉल, ज्याला इच्छा आहे बघायची, तो इंग्लिश प्रीमियर लीगच बघेल. बरोबर. कारण आपल्या लीगचं तेवढं स्टँडर्डच नाही. तर ते स्टँडर्ड इम्प्रूव्ह करण्यासाठी मला असं वाटतं प्लेयर्स पेक्षा आहे ना कोचेस चांगले आले पाहिजे. कारण की फुटबॉल हा आहे ना खूप मॅनेजर ओरिएंटेड गेम. ते कसं? एखादा मॅनेजर जो असतो तर फुटबॉल टीमची स्ट्रॅटेजी तो ठरवतो की कोणत्या फॉर्मेशनने माझी टीम खेळणार आहे, मला त्या फॉर्मेशनमध्ये सूट होणारे प्लेअर कोण कोण आहे, आणि मी कसा अटॅक केलं पाहिजे समोरच्या टीमवरती, माझ्या टीमने डिफेंडिंग कसं केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर चांगला मॅनेजर असेल तरच ती टीम परफॉर्म करते. नाहीतर मॅनेजर तुम्ही स्टार स्टडेड टीम जरी दिली आणि एखादा मॅनेजर दुसरा दिला तर काहीच नाही करणार. म्हणजे प्लेअरवर डिपेंडंट जास्त गेम नाही असं. प्लेअरवरती स्किल्स वाईज डिपेंडंट, टॅक्टिक्स वाईज मॅनेजरवरतीच पूर्ण फुटबॉल गेम आहे. कारण की प्लेयर सगळे एका वेळेस मध्ये खेळत असतात, मॅनेजर जो तो बाहेरून बघत असतो. आणि आपल्या इथे मेन जर इंडियात इम्प्रूव्ह करायचं असेल ना तर सगळ्यात महत्वाचं की फुटबॉलच्या अकॅडमी जायला पाहिजे, जशा क्रिकेटच्या अकॅडमी. आणि अकॅडमीला सगळ्यात महत्वाचं कोचेस चांगले पाहिजे.
इंडियात जर का कोणताही खेळ पुढे न्यायचा असेल ना, कोच चांगला असेल तर तो खेळ पुढे जातो. बरोबर. मग मुलं तशा हिशोबाने ट्रेन त्या हिशोबाने ट्रेन होतात. लोकांना पण जर क्वालिटी फुटबॉल बघायला मिळालं तर लोक का बरं चेंज करणार आहे बरोबर बघणार. कारण की फुटबॉल बघणारा इंडियातला जो क्राऊड आहे तो खूप लिमिटेड आहे. आणि जो बघतो ना तो त्याच्या आवडीचीच टीमची मॅच बघतो. बरोबर. तो कोणाचीही मॅच नाही बघत. आता जर माझ्या माहितीनुसार मँचेस्टर युनायटेडला तुम्ही क्लोजली फॉलो करता, हो. बरोबर? हो. तो रिअल फुटबॉल कल्चर जे आहे पूर्ण वर्ल्डमध्ये आणि इंडियन फुटबॉल कल्चर जे चालू याच्यात सगळ्यात मोठा डिफरन्स काय आणि याच्यात काय काय आपल्याला इम्प्रुव्हमेंटची गरज आहे? आता तर तुम्ही सांगितलं की प्रत्येक क्वालिटीचाच डिफरन्स आहे. त्यांचा डाएट, त्यांचे कोचेस, त्यांना ज्या टीम अगेन्स्ट खेळायला मिळतं त्याचा कॉम्पिटिटिव्हनेस याचा खूप फरक आहे. मी तेच सांगितलं आपण तिकडचे जे म्हातारे झालेले प्लेअर इकडून आपल्या याच्यात आणले ते क्वालिटी इम्प्रूव्ह तर काही झाली नाही. फक्त अटेन्शन मिळालं. पण अटेन्शन अशा लेवलला मिळालं की ते 1-2 वर्ष खूप फायद्यात होतं. पण आता ते प्लेअर म्हातारे झालेले त्यांना जर तुम्ही खेळणार आहे तर बाकीच्या प्लेअरचा फुटबॉलचा गेम पण तसा अफेक्ट होतो ना, कारण फुटबॉल त्या पेसवरतीच चालतो आजकाल. बाहेरचं बघितलं ना तर बाहेर ह्याच्यासाठी फुल डाएट, अकॅडमीचे कोचेस, स्काउट असतात वेगवेगळे त्यांचे. प्लेअर कसा इंडिव्हिज्युअली प्रो याच्यावरती पूर्ण लक्ष असतं. त्या गोष्टी आपल्याकडे जर आल्या तर आपलंही फुटबॉल पुढे जाऊ शकतं. बरोबर. आणि ते गरजेचं आहे. ते गरजेचं आहे. त्याच्या सगळ्यात सोपं माध्यम आहे ना शाळा आहे. तिथून सुरुवात झाली. शाळेत जर का चांगले प्लेयर्स त्यांनी जर का स्काउट केले, त्यांना ट्रेन केलं आणि वरती गेले ना तर 100% होणार. म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये बघतो आपण चीन सारखे देश सुद्धा, जे आता चीनमध्ये सगळ्यात जास्त ऑलिम्पिक मेडल, तर ते वयाच्या 6व्या, 5व्या, 6व्या, 7व्या वर्षापासून मुलांना स्पेसिफिक गेमची ट्रेनिंग द्यायला सुरुवात करून देतात, की त्याचे ओळखून घेतात, ते बरोबर. इव्हॅल्युएट करून घेतात की हा मुलगा किंवा ही मुलगी कोणत्या ठिकाणी बेटर परफॉर्म करू शकते. त्या हिशोबाने त्या गेमची ट्रेनिंग द्यायला त्यांना वयाच्या 6व्या वर्षापासून सुरुवात करून देतात. तसं काहीतरी आपणही जर केलं तर मग अजून चांगले ऍथलीट आपण घडवू शकतो. हे बघा, ऍथलीट जर घडवायचे ना याच्यात सगळ्यात मोठा सॅक्रिफाईस प्लेअरचा नाही, त्याच्या पॅरेंट्सचा लागणार आहे. बरोबर. आपण एखादा अभ्यास करतो ज्यावेळेस तर आपण शाळेत कसं बालवाडीपासून 10वी पर्यंत 12वी पर्यंत पूर्ण त्या मुलावरती झोपून दिलेलं असतं ना पाल्य. तसंच आहे ऍथलीटचं. असे किती पाल्ले आहे आपल्याकडे की जे तयार होतील पॅरेंट्स की नाही बाबा तू हे 20 वर्ष आहे, पूर्ण 20 वर्ष मी सपोर्ट करणार तुला विदाऊट एनी हेजिटेशन, विदाऊट काय अभ्यास वगैरे. असं नाही आपल्याकडे. आपल्याकडे थोडं 8वी 9वी आली, अरे 10वी आली, थांब थोडे दिवस. 12वी आली, थांब थोडे दिवस. आपल्याकडनं स्पोर्ट्स आहे ना, म्हणजे थोडक्यात सांगायचं ना, शाळेत आपल्याला शारीरिक शिक्षणाचा तास म्हणून आपण स्पोर्ट्स म्हणायचं. तो जर का प्रॉपर स्पोर्ट्सचा तास झाला ना तर आपलं इम्प्रुव्हमेंट, कारण की टॅलेंटची आपल्याकडे नाही, कमी नाहीच आहे ना. आतला साधी गोष्ट आपण ऑलिम्पिक मध्ये जिम्नॅस्टिक बघतो, आपलं कोणीच नाही जिम्नॅस्टिक मध्ये. कोणीच नाही. हे जे डोंबाराचे पोरं बघतो हे तर यांच्यातलेच जर का प्लेयर्स काही म्हणजे यांनी घेतले, दत्तक घेतले, कित्येक पट बेटर परफॉर्म करू खूप होईल. पण आपल्याकडे ती सायकीच नाही अजून. तिथपर्यंत आपले लोक पोहोचत पण नाही. म्हणजे जे जिम्नॅस्टिकचं तिकडे मेडलसाठी लढतात ते आपल्या रोज रस्त्यावर मुलं जोरावर चालतात. चालतात, अशा पोरांना ग्रूम केलं पाहिजे. आणि त्यांना जर बेटर ग्रूम केलं तर अजून बेटर ग्रूम केलं तर आपले चान्सेस वाढतील. बाकीचे जे देश आहे ना ते ऑलिम्पिक आता 2026 ची नाही तयारी करत, 2030 ची तयारी करतात. बरोबर. एवढं त्यांचा तो हे गोल सेट असतात. चायनाचं जर बघितलं ना तर चायना पहिले ऑलिम्पिक मध्ये पार्टिसिपेट करत होतं, पण 1980 पासून त्यांनी ना पूर्ण तयारीनिशी ते सगळीकडे टीम द्यायला लागले. आणि आता जर बघितलं तर US, चायना आणि ऑस्ट्रेलिया हे 3 देश जास्त कॉम्पिट करत असतात ऑलिम्पिक मेडल. चायनीज लोकांनी त्यांचं सगळं स्वतःकडेच ठेवलेलं. त्यांनी परत थोडं आधीच बोललो कोचेसचं, चायनाच्या कोणत्याही टीमला फॉरेन कोच नाही, चायनीजच कोच आहे. अच्छा. त्याच्यामुळे त्यांनी पहिले कोचेस तयार केले आणि प्लेअर तयार करताय. आपल्याकडे आता जे तुम्ही बोलले 5-6 वर्षाचं असताना चायना ट्रेनिंग घेतात, आपल्याकडे त्याची निगेटिव्ह साईड दाखवतात न्यूजवर. हे बघा लहानपणी कसा अत्याचार करतात ते चायनीज लोकांवरती, मुलांवरती, हे कसे रडतायत बघा, असे ऑलिम्पिकच्या वेळेस कार्यक्रम येत होते. तुम्ही पॉझिटिव्हली बघा, हे केल्याशिवाय मेडल मिळालेले का? आपली मीडिया जी आहे ना ती पॉझिटिव्ह साईड दाखवायला पाहिजे त्यांनी, की यांनी अशा प्रकारे मेडल मिळवलेले. आपल्याकडे उलट दाखवतो
यांना असं हे करतात, त्यांना तसं करतात, त्यांना स्वातंत्र्य नाही, त्यांना लाईफ नाही, हे नाही. आपण हे केल्याशिवाय मेडल नाही मिळत. बरोबर. ऑलिम्पिकला आज 0.001% लोक मेडल जात आहे. त्याच्यासाठी ते 001 साठी लोक वर्क करतात. बरोबर. आपल्या इकडे तसं काहीच नाही. आपल्या इकडे ऑलिम्पिकचं बोललं तर साधं पी.व्ही. सिंधू ज्यावेळेस फायनलला गेली होती, सिल्वर मेडल मिळालं तिला 2016ला मला वाटतं रिओ बहुतेक. रिओ ऑलिम्पिक. हा, त्यावेळेसही जनरली मित्रांमध्ये चर्चा कशी जायची, चला एक मेडल फिक्स झालं, चला एक मेडल फिक्स झालं. ज्यावेळेस ही मेंटॅलिटी अशी चेंज होईल ना, गोल्ड मेडल घ्यायचंय आपल्याला, आता फायनलला गेली, गोल्ड मेडल मिळायलाच पाहिजे. बरोबर. आपण गोल्ड मेडल हरलोय ह्या ऍटिट्यूड जेव्हा ठेवू ना, गोल्ड मेडल हरलोय, सिल्वर जिंकलो नाही, गोल्ड मेडल हरलोय, जो मायकल फेल्प्सनी त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये बोललोय, तेव्हा आपलं ऑलिम्पिकला इम्प्रुव्हमेंट व्हायला सुरुवात दिसेल. बरोबर. आणि त्याच्यासाठी सरकारबरोबर पॅरेंट्सचा पण रोल खूप महत्वाचा आहे. आता मग इंडियन ऑडियन्स बद्दल जर बोलायचं गेलं तर आता समजा गोल्ड मेडल जिंकले तर ते विनर्स आणि बाकी लोक लुजर्स असं आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल नाही जिंकले संपला विषय. गोल्ड मेडल इज द ओनली थिंग की ते विनर्स आपण कन्सिडर करू शकतो. मग इंडियन ऑडियन्स किंवा इंडियन न्यूज चॅनल झाले, इंडियन सगळा जे आपण सपोर्ट करतो ते लोक झाले, ते कशा दृष्टिकोनातून बघतात त्या गोष्टीला, की फॉर एक्झाम्पल ते फक्त विनर्सला सपोर्ट करतात, की ज्या गोष्टीत एखादा माणूस एखादा ऍथलीट कमी पडला मग त्याला कसं ट्रीट केलं जातं इंडियामध्ये आणि ते कितपत योग्य आहे? मला ऍक्च्युली खूप माहिती नाही त्याची ऍथलीटला, ऍथलीट इन द सेन्स म्हणजे इन जनरल म्हणतोय मी. पण आपण कशा दृष्टिकोनातून शेवटी असं आहे की ज्यावेळेस प्लेअर मोठा होतो ना, त्यावेळेसच त्याच्या मागे मीडिया धावतो. तो मोठा होत असताना त्याच्या मागे खूप कमी लोक उभं राहतात. आता आपल्या नाशिकचे ना 2 प्लेयर आहे, सायली वाणी हा आणि तनिषा कोटेचा, कुशल चोपडा आहे ते. हे ऑल इंडिया टेनिस रँक मध्ये टॉप 20 मध्ये इंडियन टीम रिप्रेझेंट केलेली आहे या दोघींमध्ये. आणि मागच्या आठवड्यात आहे ना, जशी IPL ची लीग असते ना, IPL आहे, हा. तसं टेनिसची पण टेबल टेनिसची पण लीग झाली आणि नाशकातली मुलगी टेबल टेनिसच्या टीम मध्ये सिलेक्ट झाली ती. आपल्याकडे कोणालाच नाही माहिती. ज्यावेळेस मी तेच सांगितलं की प्लेयर्स बरोबर बाकीच्यांनी पण इंटरेस्ट घ्यायला सुरुवात होईल, लोक अटॅच होतील त्या खेळाला मनापासून, त्यावेळेस तो खेळ अजून पुढे जाईल. नाही, माझा प्रश्न असा होता की समजा जिंकणं ठीक आहे, जिंकणाऱ्याला आपण सगळे सपोर्ट करतो, पण एखादा व्यक्ती जर हरला तर त्याला आपण कसं ट्रीट करतो? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता क्रिकेटची टीम आहे, मुंबई इंडियन्स जिंकली, CSK जिंकली, वॉट एव्हर, पण आता सगळे सीझन आता हे दोघं टीम जर गेल्या याच्याकडे 5-5 ट्रॉफीज आहेत, बरोबर आहे, पण हे सीझन दोघं टीमला चांगलं जाती, मग दोघं टीमचे कॅप्टन बदललेत, मग त्यांना आपण कसं ट्रीट करतो? हे ट्रीट करणं योग्य आहे का, असं माझा प्रश्न होता. नाही, योग्य तर नाहीच आहे. कोणताच प्लेअर हारायसाठी खेळत नाही. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल एखादा ऍथलीट आहे, तो हारला की त्याच्या बिचाराचे 4 वर्षाची मेहनत असते, तेच जी एका मॅच मध्येच लागते सगळी, आणि तिथे तो थोडक्यात काहीतरी 0.0 ज्या काही सेकंद जातो तो जातो. तर त्याच्यात आपण एकच ट्रीट केलं पाहिजे की यांना ज्या काळात गरज आहे ना सपोर्टची, फायनान्शियल ऍथलीट्सला, त्याच्यासाठी काही NGOs किंवा काही स्पॉन्सर्स पुढे यायला पाहिजे. ज्यावेळेस ते हरले ना, आणि मॉरल सपोर्ट तरी ऍटलीस्ट दिला पाहिजे. मॉरल सपोर्ट त्यांचे कोचेस त्यांना ऑब्व्हियसली देत असतील, पण फायनान्शियल सपोर्टही दिला पाहिजे. बरोबर, तोही गरजेचा आहे. हा, कारण की मग तो पुढचे 4 वर्ष तेवढी मेहनत करेल. कारण की एखादा कोणी हारतो ना, त्याला कळतं आपण कशामुळे हारलोय. कारण की त्याची ट्रोलिंग सुरू होऊन जाते ना इंडियामध्ये. मी हो. मेजरली ट्रोलिंग खूप पाहिली की एखादा गोष्ट म्हणजे होप्स लावून ठेवता एखाद्या व्यक्तीकडनं, आणि तो जर त्याने ते होप्स पूर्ण नाही केले, मग फॉर एक्झाम्पल आपण नीरज चोपडाचं डायरेक्टली एक्झाम्पल घेतलं ना, तर त्याच्याकडे नेक्स्ट याच्यात गोल्डची एक्सपेक्टेशन आहे, कारण की तो कंटिन्युअस परफॉर्मन्स देत आलाय, आणि इफ त्याने जर नाही केलं ना तर खूप जास्त ट्रोलिंग करायला लागून जाते इंडियन ऑडियन्स. ते आता ते पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम आहे. तुम्हाला जसे डोक्यावर उचलणारे असतात ना, तसे पाडणारे पण असतात. त्याच्यामुळे त्या प्लेअरला कसं ट्रीट करणं हे लोकांनीच ठरवावं, असं आहे. म्हणजे आता जे खेळणारे लोक आहेत त्यांना माहिती ना तो का हारलाय, का नाही. आता मी स्पोर्ट्समन आहे किंवा अजून बाकीचे माझ्यासारखे जे खेळणारे, त्यांना माहिती नीरज चोपडा का बिचारा हरला, म्हणजे मेडल नाही मिळालं. बाकीच्यांचं जे ट्रोल करणार आहे ना, ते रिकामा टेकडेच असतं. त्यांना तेच काम. हे सोशल मीडियाच्या प्रेशरमुळे ना खूप जास्त इम्पॅक्ट ऍथलीट्सच्या माइंडवर होतोय असं दिसतंय. म्हणजे जो ही डेटा आहे ना, जो घेतो त्या प्रकारे त्याच्यावरती होतो. पण मग आता प्रत्येक जण एवढा तर मेंटली स्ट्रॉंग नसतो की पॉझिटिव्हलीच घेईल किंवा मग त्या गोष्टीला निग्लेक्ट करेल, लक्ष देणार पण नाही. आता मग परत मी तेच की तो त्याच्या खेळाचा पार्ट धरूनच आहे चालावं.
एखाद्या प्लेअरला जसे फॉलोअर मिळतात ना, त्या फॉलोअरमध्ये सगळेच चांगले असतील असं नाहीच आहे. बरोबर. त्यांनी किती तिकडे लक्ष द्यायचं आणि किती नाही हे त्याच्यावर depend. त्याच्यावरतीच डिपेंड आहे. ट्रोलला सगळ्यात मोठं उदाहरण हार्दिक हार्दिक पांड्याचं आहे. पांड्याचं आहे. एवढं ट्रोल त्याला होत होतं, स्टील त्याने त्याच्या गेमवर लक्ष दिलं हो हो आणि परफॉर्मन्स दाखवला आणि बस जे त्याला बुली करत होते लास्ट आयपीएल हो, मध्ये हो. तेच त्याला आता अजूनही सपोर्ट करतायत. करत. पण तेच इंडियन टीमच्या वेळेस लगेच त्याला सपोर्टही हो. करायला लागले जेव्हा तो लास्ट ओव्हर मध्ये मॅचेस जिंकत होता तर त्याचं रेप्युटेशन लगेच दिसतं जर तू परफॉर्मन्स बेटर ठेवला तर. आजकाल स्पोर्ट्समन आहे ना, याच्या खेळाचा हा पार्ट आहे की मी चांगलं केलं तर डोक्यावर घेतील, नाही केलं तर ट्रोल कर. त्याच्यामुळे हे प्लेअरनेच डिसाईड करायला पाहिजे की मला कोणाकडे किती लक्ष द्यायचंय. हार्दिक पांड्याला ते 2 वर्षापूर्वी त्याला कॅप्टन केलं. त्याला कॅप्टन केलं म्हणून पेक्षा रोहित शर्माच्या जागी त्याला कॅप्टन केलं म्हणून जास्त ट्रोल केलेलं आहे. बरोबर. जर दुसरा कोणी असता तिथे एखादा साधा प्लेअर कॅप्टन नसताना हा. तो कोणी बोललंही नसतं हार्दिक पांड्या आल्यावर. पण रोहित शर्माची पॉप्युलरिटी एवढी आहे की त्याला काढलं आणि ह्याला आणलं म्हणून जास्त ट्रोल त्याला केलं. आणि हार्दिक पांड्याचं जरी आपण बघितलं तरी त्याने कुठे काहीच रिएक्ट नाही केलं. म्हणजे ग्राउंड मध्ये जे मॅचेस बघत होता आयपीएलच्या ते पण तो दिसला की छपरी 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 असं ओरडायला. त्यांनी नाही दिलं लक्ष. तसं बघायला गेलं तर त्याने खूप चांगलं हँडल केलं त्या गोष्टी. त्याने प्रॉपर गेमवर लक्ष दिलं. हा त्याने ते वर्ल्ड कप फायनलला ती ओव्हर टाकलं तर तो रडला त्यावेळेस तो ते बोलला पण की हे वर्षभर माझ्यासाठी खूपच हे होतं. आणि त्याने स्पेशली ट्रॉल आणि या बाकीचा पण विषय घेतला लोकांनी खूप हे केलं. शेवटी त्यांनी काय केलं की नाही माझ्या हातात जी गोष्ट आपल्या हातात आहे त्याच्यावरतीच फोकस करायचं. आणि बरेचसे मोठे प्लेअर किंवा कोणताही ऍथलीट असतो ना त्यांना त्याचे कोचेसही हेच सांगतात आणि तो सुद्धा स्वतः हेच करतो की माझ्या हातात काय बॅटिंग करणं बॉलिंग करणं फिल्डिंग करणं बस बाकी रिझल्ट डिपेंड कर. हा तो नंतर करतात. तसं केलं तरच एखादा खेळ कोणी पण एन्जॉय करू शकतो. बरोबर. आता आयपीएलचं आपण डिस्कशन करत होतो तर आयपीएल मध्ये सगळ्यात तुम्हाला बेटर प्लेअर कोणता वाटतो आणि म्हणजे ज्याच्याकडे पाहून वाटतं की हा इंडियाचा बेटर फ्युचर असू शकतो किंवा इंडियाला लीड पण करू शकतो चांगल्या स्टेजवरती. आता तसं तर जे कोणी करतायत खेळतायत त्याच्यातनं लीड करताना फक्त शुभमन गिल आहे. जेवढ्या टीम आहे त्याच्यात सगळे इंडियन कॅप्टन आहे एका टीमचं सोडला तर फ्युचर म्हटलं तर मग शुभमन गिलच आहे. आणि ऑलरेडी त्याला किंग नंतर काय प्रिन्स म्हणून लोकांनी ते पदवी दिलेलीच आहे. पण अजून एक जर बघितलं ना तर श्रेयस अय्यर आहे. श्रेयस अय्यर 3 फ्रँचायझीला त्यांनी लीड केलेले आहे. 3ही वेळेस त्यांनी टीम फायनलला नाही गेली. मला असं वाटतंय की तो आता इंडियन टीम मध्ये येईल T20च्या. कारण की आताची जी T20 वर्ल्ड कप जिंकलो आणि त्याच्या आधीचा जो जिंकलो होतो त्याच्यानंतर यांनी एक सायकल केलेली. नेक्स्ट वर्ल्ड कपला त्यांना कोणते प्लेअर ट्राय करायचे त्या सायकलला कोण कॅप्टन राहील बघितलं. रोहित शर्माने सूर्यकुमार यादवकडे कॅप्टन्सी दिली त्यांनी जिंकवलं. आता पुढचा जो वर्ल्ड कप येईल आता त्याच्यात बीसीसीआय कसं ठरवतं की या सायकलचा कॅप्टन कोण असला पाहिजे. सूर्यकुमारलाच ठेवलं पाहिजे का दुसरा कोणी केला पाहिजे. तर वाईस कॅप्टन अक्षर पटेल त्याचे पण चान्सेस आहे. पण मला जर क्रिकेट खेळणारा म्हणून जर बघितलं तर श्रेयस अय्यर खूप स्ट्रॉंग वाटतो त्या बाबतीत. बरोबर. 3 वेगवेगळ्या फ्रँचायझीला त्यांनी फायनलमध्ये आणले. दिल्ली, कोलकाताला आयपीएलचा टायटल पण मिळवून दिला आणि लास्ट इयर पंजाब. आणि यावर्षी पण टीम चांगलीच करते त्याच्या अंडर आणि त्याचा परफॉर्मन्स आहे सगळ्यात महत्वाचा. पर्सनल परफॉर्मन्स आहे त्याचा. त्याच्यामुळे तोच एक असं वाटतंय की T20च्या बद्दल बोलतोय मी की तो एक जरी तो 30-35 वर्षाचा असला तरी अजून तो 4-1 वर्ष तो इंडियाला लीड करू शकतो पुढे. आता करंट जे आयपीएल प्लेयर्स आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त आवडणारा प्लेअर कोणता आहे? मला रोहित शर्माच आवडतो. रोहित शर्मा म्हणजे कोणत्या क्वालिटीज आहेत त्याच्यामुळे तो आवडतो? रोहित शर्मा आहे ना रोहित शर्माच्या क्वालिटीज मी काही खूप अशा म्हणजे पर्सनली काही ओळखत नाही पण जे काही दिसतं आणि जे काही त्याच्या जवळच्या कटनं ऐकलंय तो आहे ना तो फार कॉमन सेन्स वाला कॅप्टन आहे. तो जास्त डोकं नाही लावत. त्याचं असं आहे की त्याची मॅन मॅनेजमेंट खूप चांगली. पूर्ण जी टीम आहे ती त्याचं मॅन मॅनेजमेंटचे जास्त फॅन आहे. आणि त्याचे जे कॅप्टन्सीचे जे डिसिजन असतात ना ते पण खूप असे एकदम काय म्हणतात वाटलं म्हणून केलं असं तो काही ठरवून नाही की मी आज असंच करणार तसंच करणार. तर त्याचे जे ग्राउंडवरचे डिसिजन जे रिएक्शन्स असतात ते पण चांगले असतात. तो प्रोएक्टिव्ह कॅप्टन होता. बघितलं असेल तर रोहितच्या अंडर आपण आयसीसी टुर्नामेंटला फक्त 2023 नंतर एकच मॅच हवी ती पण
फायनल. नंतर T20 वर्ल्ड कप खेळलो तो जिंकलो. त्याच्या आधी टेस्ट सिरीजलाही चांगलं केलं त्याच्या कॅप्टन्सी अंडर. त्याच्यामुळे मला तो चांगला वाटतो आणि आवडतो. हो, तो एकदम चिल्ल आहे का. आणि त्याच्यानंतर धोनी बद्दल तुमचं काय मत आहे की ही त्याची लास्ट टुर्नामेंट असू शकते का त्याने आता रिटायरमेंट घेतलेलीच आहे, फक्त ते पुढे नाही आणत आहे की रिटायर्ड झालाय असं? मला वाटतंय की कदाचित असू शकते लास्ट टुर्नामेंट, कारण तो आता फिटच नाही टुर्नामेंटमध्ये. आणि इनिशियल त्यांनी शेवटी कसं आहे ना, एखादा प्लेअर आहे त्याच्यावर तू ज्यावेळेस मार्केटिंगचे खूप पैसे लागलेले असतात ना, त्याला इच्छा असतात नाही तेव्हा रिटायर होत आहेत. बरोबर. त्याला जर भलेही वाटत असेल की मला रिटायर व्हायचं आहे IPL मध्ये, पण त्याच्याबरोबर जर एखादी कंपनी, एखादा ब्रँड आहे, त्याचा 3 वर्षाचा करार असेल, तर त्याला ते बसणंच आहे डगआउट मध्ये इकडे तिकडे. त्याचा फेस व्हॅल्यू आहे ते दाखवणंच आहे IPL ला, आणि असं होतं बऱ्याच वेळा. आणि त्याचा फ्रँचायझीवर इम्पॅक्ट पण होतोच ना. धोनी म्हणून किती गर्दी असते स्टेडियम. बरोबर. म्हणजे प्रत्येक स्टेडियम पिवळं करून टाकतो. हो. त्याच्यामुळे ते. पण मग ह्या सीझन मध्ये वाटतं का तो खेळेल एखादी मॅच तरी? आता तो बहुतेक नाही यार, आयडिया नाही मला. म्हणजे तरी एक अझम्पशन द्यायचं पुढे जर ते क्वालिफाय झाले ना, बिकॉज जसं तुम्हाला रोहित शर्मा आवडतो तसं मला धोनी आवडतो, म्हणून एवढं आवर्जून विचारतोय. नाही खेळेल तो एखादी मॅच, प्ले ऑफला वगैरे खेळेल. प्ले ऑफ मध्ये क्वालिफाय होईल का? आता तो जे मोमेंटम चालू आहे त्याचे चान्स आहेत त्यांना. सगळेच मिक्स मध्ये. काल पंजाबही हरला. पंजाब हारला काल, त्याच्यामुळे चान्स वाढतो. त्याच्यामुळे असं टॉप 2 टीम चांगल्या खेळणाऱ्या पंजाब आणि आरसीबी, पण ते अजूनही 12च पॉईंट वरती. आणि बाकीचे पण मागचे आलेच आहे ना 10वर. CSK पण 10 वरती आलेलेच आहे. त्याच्यामुळे क्वालिफाय कोणी पण होऊ शकतो. चान्सेस आहे. हो, 100%. आणि विराट कोहली बद्दल काय मत आहे की तो प्लेअर कसा आहे इंडिव्हिज्युअली? विराट नाही, त्याचा ऍटिट्यूड काय बोलायचा, असा प्ले म्हणजे तो खूपच क्लास. त्याचा ऍटिट्यूड खूप कॉम्पिटिटिव्ह आहे पहिलेपासून. म्हणजे त्याने जेव्हा टेस्टमध्ये त्याने जेव्हा सगळी धुरा सांभाळली होती, तेव्हा टेस्ट पाहायला मी पर्सनली अटेंड करायचो. टेस्ट म्हणजे मजा यायची मला टेस्ट पाहायला. का बरं? कारण त्याचा जो अग्रेसिव्हनेस होता किंवा तो जो अटेंड करायचा क्रिकेट फुल्ली, म्हणजे पूर्ण टीमला पकडून ठेवायचा की नाही आपल्याला काढायची. सो त्याचं टेस्ट मधलं मला खूप जास्त क्रिकेट आवडलेला. ऑस्ट्रेलियाच्या एका प्लेअरचं कमेंट होतंच ना की ऑस्ट्रेलियाच्या टीम मध्ये इंडियाचा फक्त एकच प्लेअर बसतो, तो विराट कोहली. कारण त्याचं अग्रेशन ऑस्ट्रेलियन सारखंच आहे. आणि विराट ज्यावेळेस टेस्ट लीड करत होता ना, त्यावेळेस तो अग्रेसिव्हलीच करत होता. आपण बघितलेलंच आहे ते. खूप जास्त अग्रेसिव्ह. त्याच्यामुळे टीमला पण बऱ्याच वेळा त्याचं भुगतावं लागलेलं आहे. कारण की एवढ्या अग्रेशन मध्ये तिकडे हे करायचा की ते टीम वरती प्रेशर येऊन जायचं, समोर स्लेजिंग वगैरे या सगळ्या गोष्टी. पण परत तो पार्टच आहे खेळाचा, स्लेजिंग किंवा काय जे काय. आणि हे जे नवीन प्लेअर येत आहेत आता, आयुष म्हात्रे झाला, आपला वैभव सूर्यवंशी झाला, यांच्याबद्दल काय मत आहे की हे कोणत्या टाईपचे, कोणत्या फॉर्मॅटचे प्लेअर आहेत? T20, वन डे किंवा मग टेस्ट? म्हणजे T20 तर आहे जसे खेळताच आहे. तसं बघायला गेलं वैभव सूर्यवंशी आता 15 वर्षाचा आहे. त्याचं क्रिकेट आपण कोणी जास्त बघितलेलंच नाही आणि जज पण नाही करू शकत T20 गेमवर. पण त्याचं जे टेक्निक आहे त्याच्यावरून तो T20 प्लेअरच वाटतो. मोठे म्हणजे 4 दिवसाचं ते टेक्निक, जो टेम्परामेंट आहे तो आयुष म्हात्रेमध्ये आहे. आणि त्याच्याकडे तसं बघितलं पण जात आहे. मेजर डिफरन्स काय असतो T20 प्लेअर आणि मोठ्या गेमच्या प्लेअर मधला? टेम्परामेंट तेवढाच आहे. खेळण्याची पद्धत म्हणजे अप्रोच हाच आहे की टेम्परामेंट ज्याचं चांगलं असतं ना, तो 300 बॉल खेळू शकतो. त्या मेंटॅलिटीने जो उतरतो त्या पेस मध्ये. हा वैभव सूर्यवंशी 30 ते 35 बॉलातच 100 करून घरी आलेला असतो. तर त्याचं ते तेवढंच टेम्परामेंट दिसतं. पण आता तो ज्या IPL ला विकेट्स वरती घेतो सगळ्यात फ्लॅट क्रिकेट आहे. तो वन डे मध्ये कसा खेळेल, कसा रिॲक्ट करेल, रणजी ट्रॉफीला कसा खेळेल, कसा रिॲक्ट करेल, त्याच्यावरूनच त्याला आणि आयुष म्हात्रे जज करते. पण आयुष म्हात्रेने रणजी ट्रॉफीचा जो मागचा सीझन होता त्याच्यात त्यांनी रणजी ट्रॉफी आणि मला वाटतं दुलीप ट्रॉफीला त्यांनी 100 केले. म्हणजे रेड बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यामुळे तो चांगला प्लेअर. म्हणजे तो वन डे पण खेळू शकतो आणि टेस्ट. हो. पण आपली टीमच एवढी पॅक आहे की जागा. व्हाईट बॉलचं जर बघितलं आपलं, तर अख्ख्या लेफ्टीची टीम होऊ शकते. प्रियांश आर्या इतके रन्स करतोय, त्याला कोणीच बोलत नाही त्याच्याबद्दल. साई सुदर्शनचे पण रन्स आहे. साई सुदर्शनने पण 100 केलेले, पण त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. म्हणजे एक जो ओपनिंगचा स्पॉट आहे आपला, जिथे अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन आहे. आता अभिषेक शर्मा आहे, त्याला कॉम्पिट करतोय वैभव सूर्यवंशी. प्रियांश आर्या पण रन्स करतोय म्हणून. यशस्वी जयस्वाल पण आहे.
हे 4-5 प्लेअर तर असेच झाले. आयुष म्हात्रे पण ओपनिंगच करतो. बरोबर. 5 प्लेअर तर एकाच स्पॉटसाठी कम्पीट करताय. कॉम्पिटिशन खूप मोठं होऊन. खूप आहे ना, आणि सगळे रन्स करताय. असं नाहीये की याने 100 केले तर हा 20-25 वरतीच दुसरा आउट होतो. त्याने 100 केले, हाही 100 करतो. लास्ट इयरचं जर स्टॅट्स 9-10 मॅच नंतर मी असं बघितलं होतं, तर साई सुदर्शनचे 11 पैकी 8 मॅच मध्ये 50 होते. 11 मॅचेस पैकी 8 मॅच कन्सिस्टंटली मध्ये 8 50. मॅच मध्ये त्याचे 50 होते. त्याच्या पाठोपाठ यशस्वी जयस्वाल होता, त्याचे 6 मॅच मध्ये होते. आणि तरीही ते इंडियन टीम मध्ये नाही येऊ शकले T20, कारण की अभिषेक शर्माने तिकडे तो रन्स करतोय. बरोबर. खूप कॉम्पिटिशन खूप आहे क्रिकेटमध्ये. आणि संजू सॅमसन त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर संजू बिकॉज मी सॅमसन त्याची जर्नी खूप जास्त फॉलो केली. संजू सॅमसन आता सध्या वेगळ्याच लेवलला ऑपरेट करतोय. हा, वर्ल्ड कपला त्याला जो कॉन्फिडन्स आला ना, तिथून तर तिथून तो खूपच वेगळ्या यायला करतोय. आता चेन्नईत बघितलं एकदम कन्सिस्टंटली रन करतोय. कन्सिस्टन्टली रन करतो. 1-2 मॅचेस सोडल्या तर प्रत्येक मॅच मध्ये रन आहे. हो हो. त्याच्यामुळे त्यांनी त्याची जागा फिक्स केली आता वर. लेफ्ट राईट कॉम्बिनेशनचा पण विचार करतात शेवटी. हा, त्याच्यामुळे त्याला त्या स्पॉटला राईटी जर प्लेअर बघितला तर दुसरा कोणी नाही. के.एल. राहुल आहे. आता के.एल. राहुलकडे आता हे फ्युचर म्हणून बघतच नाही, त्याच्यामुळे त्याला T20ला घेतच नाही. हा. तो प्लेअर काही वाईट नाही, तो फिट आहे. पण मग काय कॉम्पिटिशन काय कोण करणार आहे, असं झालेलं आहे. आणि वन डे मध्ये मेजरलीची टीम असते ती T20. आता तर ते फॉर्मॅटच बदलून टाकलाय ना. T20 मध्ये सगळे वेगळे प्लेअर खेळत आहे. वन डे मध्ये जवळपास सगळे वेगळे प्लेअर आहेत आणि टेस्ट मध्ये वेगळे. हा 70% 70% टीम चेंज होते. हो. 30% सेम राहू देत आहे. मग हे म्हणजे हे का केलं? पहिले कसं राहायचं की जवळपास एकच टीम एव्हरी फॉर्मॅट खेळायची. आता आपल्याकडे तेवढे प्लेअर पण चांगले आहेत. चांगले म्हणजे त्या कॉम्पिटिशनला आता प्रत्येकाला कुठे ना कुठे खेळवणच आहे त्यांना. आणि वन डे T20 वाल्याला वन डे खेळणं का अवघड आहे, कारण परत अवघड नाही, सॉरी, ते जे टेम्परामेंट आहे ना वन डेचं ते वेगळंच आहे. 50 ओव्हर. T20ला 30 बॉल खेळून 100 मारून तो जाऊ शकतो. वन डेला तुला 300 बॉल खेळायचे, टीमला पुढपर्यंत घेऊन जायचंय चेस करताना, मोठं टार्गेट हे करता. त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या टीम आहेत. तो याचा इम्पॅक्ट गेमवर कसा होतोय, म्हणजे इंडियन क्रिकेटवर कसा होतोय? चांगला होतोय की नाही, इम्पॅक्ट तर चांगलाच होतोय, कारण की वन डेला आहे ना आपले सिनियर प्लेयर्स खेळत आहे. वन डेला विराट रोहितनी रिटायरमेंट नाही घेतलेली. के.एल. राहुल कीपर आहे. आता श्रेयस अय्यर पण खेळला एशिया कप झाला, चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. T20ला 19 नाही. हा, 19 नाही. T20ला सगळी वेगळीच टीम, सगळी नवीन टीम आहे. हा हा. तर तो तेच आता 2023चा जर वर्ल्ड कप बघितला असेल तर सूर्यकुमार यादवला पूर्ण चान्सेस मिळालेले आहेत. आणि तो ज्यावेळेस यायचा त्यावेळेस तो 7 नंबरवरती बॅटिंग करत होता. त्यांनी काहीच नाही केलं. काहीच नाही काय. हेच जर त्याला वरती 1 किंवा 2 नंबरला पाठवलं असतं तर तो कदाचित करू शकला असता. पण ऍक्च्युली तो त्याचा गेमच नाही ना. त्याचा गेम काय आहे, शेवटची 15-20 ओव्हर जे असतील म्हणते ते मेजर, त्याच्यात आपला ऍक्सलरेट करायचं आहे. मग तोपर्यंत आता नवीन रूल आलाय की 34 ओव्हर झाले की बॉल पण चेंज होतो. नवीन बॉल येऊन लागला. हा, नाही, आता ते वापरलेला बॉल देतात. एकच बॉल युज होतो. पहिले दोन्ही बॉल युज होते. आता 34 ओव्हर पर्यंत 35 ओव्हर पर्यंत 2 बॉल युज होतील आणि 35 नंतर एकच बॉल युज होईल. तो बॉल जुना झाला ना की पण बॅटिंग मध्ये बराच फरक पडतो. मग बेटर बॅटिंग होते की नाही, बॅटिंग थोडी अवघड होते. मग बॉल व्हेरिएशन जास्त. बॉल जुना झाला ना, काही पूर्वीचे पाकिस्तानी प्लेयर्स मध्ये ते रिव्हर्स स्विंग करायचे. आताही ते थोडंफार ज्याला करता येतं तो करायचा प्रयत्न करतोच. आणि जुना बॉल ट्रॅव्हल नाही, नवीन बॉल कसा लागला की टाककन चालला. जुन्याला थोडस करायला चढ जाऊ. आणि ती विकेटही 35 ओव्हर वापरलेली विकेट असते. जी नवीन एकदम पाटा असते तसं 35 ओव्हर नंतर थोडाफार तर फरक पडतोच विकेटवर. त्याच्यामुळे 35 ओव्हर झाल्यावरती तो रन रेट मध्येही फरक पडतो बऱ्यापैकी. ऍक्सिलरेशन जेवढं करायला पाहिजे तेवढं नाही होऊ शकत. हा, तेवढं करायला पाहिजे तेवढं नाही. जे पहिल्या पॉवर प्लेला होता ना ते शेवटच्याला होणं अवघड होतं. आता खेलो इंडिया सारख्या स्कीम इंडियामध्ये राबवल्या जात आहे इंडियन गव्हर्नमेंट कडून. तर याचा इम्पॅक्ट ग्राउंड लेवलला कसा होतोय? ग्राउंड लेवलला खूप काही मला माहिती नाहीये, पण खेलो इंडियाचं जे टायमिंग आहे जानेवारी फेब्रुवारी, हे टायमिंग आपले ते एक्झाम्सला क्लॅश होत. बरोबर. त्याच्यामुळे खेलो इंडियाला पार्टिसिपंट्स पाहिजे तसे नाही. टाइमच चुकवलेला आहे. टाइम मला वाटतं असं, एक इंडिव्हिज्युअल सांगतो मी ओपिनियन, टाइम चुकवला आहे का नाही त्यांचे काय डोक्यात विचार आहे ते माहित नाही, पण तो टाइम थोडासा जर असा केला ना की मॅक्सिमम पार्टिसिपेशन व्हायला पाहिजे. आणि खेलो इंडियाने ना बऱ्यापैकी चांगल्या फॅसिलिटीज पण दिलेल्या आहेत प्लेयर्स.
परत तेच की कोच चांगले मिळाले तर प्लेअर चांगला तयार होईल. जे आपल्याकडे नाही, म्हणजे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया साई, त्याचं जर बघितलं ना तर तिथे जे कोचेस आहेत ते एक्स प्लेअरच आहे काही काही. हा पण कोच ऍटिट्यूड कसा असतो माहिती का तिथे, अरे आमच्या काळात तर आम्ही 20 राऊंड मारायचो, तू पण मार. हा तसं नाहीये ना आता. आता वेगवेगळे टेक्निक आलेले आहे, व्यायामाचे पण वेगवेगळे एक्सरसाइज आहे, ट्रेनिंग मेथड आहे, तर ते फरक पडतो तो त्या गोष्टींचा. म्हणजे स्पोर्ट इकोसिस्टम मध्ये जर इम्प्रुव्हमेंट करायची राहील तर कोणत्या गोष्टी कराव्या लागतील? मग आता जसं बोलले तुम्ही की पहिले 20 राऊंड पळायला लागायचं, तर आता तशा गोष्टी आहेत, तर बऱ्याच वेगळ्या टेक्निक्स पण आल्या हो, आहेत. पहिले डायट कॉन्शियस नव्हतं कोणी. हम्म. कोणी रिकव्हरीसाठी प्रोटीन घेत होतं नव्हतं, कोणालाच माहित नाही काय होतं पहिले हम्म. ते. आता जे आहे ते स्पोर्ट्स सायन्स म्हणजे फिजिओ वेगळा, मसाज करणारा वेगळा, हम्म. डाएट लिहून देणारा वेगळा, ह्या गोष्टी पहिले नव्हत्याच ना. त्याच्यामुळे आता ती कॉम्पिटिशन लेवल पण वाढलेली आहे. हम्म. तर ह्या गोष्टीत आपण मला एकच वाटतं, चांगले कोच जर आले ना तर सगळ्या तर गोष्टी चांगला गाईड होईल. हा. चांगलं स्ट्रक्चर चांगला कोच करू शकतो. एखादा पॉलिटिशियन एखाद्या असोसिएशन वरती बसून नाही करू शकत. हम्म. आणि बऱ्याचशा स्पोर्ट्सच्या असोसिएशन आहे ज्यात पॉलिटिशियन लोक बसलेले आहेत. हा. तिथे जर त्यांना player- माहितीच नाही ग्राउंड लेवलवरती काय करायला काय लागतं. मेहनत लागते, काय नाही लागत, आणि जे आहे त्यांनी पण इगो बाजूला ठेवून जर काम केलं जे प्लेयर्स आहेत तर बेटर होऊ शकतं. तर खूप बेटर होऊ शकतं. आणि शाळांचा खूप मोठा रोल राहणार आहे. शाळेत जर तुम्ही मुलांना लहानपणापासून सवयी लावल्या ना, खेळाबद्दल आवड वेगवेगळ्या निर्माण केली, तर आपले खेळ पुढे जाऊ शकतात. ऑटोमॅटिकली गोष्टी बेटर साईडला जातील. हो, 100% जाते. जर एखादा 16 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी हा पॉडकास्ट बघत असेल, त्याच्यावर स्पोर्ट्स सोडून एंट्रन्स एक्झामवर फोकस करायचा प्रेशर असेल, तर त्यातून त्यांनी कसं वर यायला पाहिजे जर त्यांना स्पोर्ट आवडतो तर? नाही, 16 वर्षाचा आहे म्हणजे तू मॅच्युअर आहे. हम्म. त्याच्यात त्याने ठरवलं पाहिजे की मला करिअर स्पोर्ट्समध्येच करायचंय का अकॅडमिक्स मध्ये करायचं. कारण की एंट्रन्स एक्झाम पण सोप्या नसतात, एमपीएससी युपीएससी, याच्यात तुम्हाला पूर्ण कमिटेड राहावं लागतं. बरोबर. तर इकडे पण आणि इकडे पण असं नाही होणार. जर काही चांगल्या जे- लेवलला खेळायचंय, हम्म. त्याला जर स्पोर्ट्सचं त्याचं जर ऍथलीट आहे, त्याचं एम जर ऑलिम्पिक आहे, तर त्याने स्पर्धा परीक्षांमध्ये डोकं पण नाही घातलं पाहिजे. हम्म. ऑलिम्पिकचीच तयारी केली पाहिजे. आणि जर त्याला किंवा ठीक आहे मला दोन्ही गोष्टी आवडतात, आवड म्हणून मी करतो, तर तो दोन्ही गोष्टी करू शकतो. हॉबी म्हणून मग तुम्ही खेळाकडे पहा आणि करिअर खेळाकडे पण हॉबी म्हणूनच बघायचं. आणि मग करिअरला असं होणारच नाही. ऑलिम्पिकचे प्रिपरेशन मेडलसाठी दोन गोष्टीवरती फोकस करून होतच नाही. शक्यच नाही ती गोष्ट. पूर्ण ते 4 वर्षाचे आहे ना, ते त्याच गोष्टीवरती लागतं. जसं मी सांगितलं ना, आपण शाळेतनं 10वी पर्यंत 10 वर्ष इन्व्हेस्ट करतो, 10वी 12वी पर्यंत. तसं आहे या खेळाला पण. लहानपणापासून 15 वर्षापर्यंत त्यांनी तोच खेळ खेळला पाहिजे, त्याच्यावरतीच फोकस केलं पाहिजे, तर ती हायेस्ट लेवल त्यांना मिळेल. बरोबर. मधूनच नाही होणार कोणती गोष्ट. तर आजचा जो पॉडकास्ट झाला आतापर्यंत आपण डिस्कस केला, याच्यात बऱ्याच साऱ्या गोष्टी डिस्कस केल्या रिलेटेड टू आपण IPL काय असते इथून बघितलं, नंतर फुटबॉलमध्ये काय इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, बऱ्याच सारे खेळ पण आपण बघितले आणि त्यांच्यातले प्लेयर्स बद्दल पण बोललो. आता ऍट द एंड गोष्ट इथेच येते की जर इंडियाला स्पोर्ट्समध्ये किंवा ऑलिम्पिकमध्ये कुठेही जर बेटर परफॉर्म करायचं आहे, तर स्कूल लेवल पासून त्यांना सगळ्या गोष्टी बेटर करायला लागतील, जसं तुम्ही सांगितलं. आणि मी जेही प्रेक्षक आपल्याला बघताय त्यांना हे सांगेन की इफ तुम्ही पॅरेंट्स असाल किंवा तुम्ही आता 15-16 वर्षाचे मुलं असाल, तर जसं सर आता बोलले की डिसाईड करा की तुम्हाला करायचं काय. तुम्ही मॅच्युअर इनफ आहे, तुम्हाला कळतंय की कोणती गोष्ट तुमच्यासाठी बनली आणि कोणती नाही. आणि तुमचे पॅरेंट्सही तेवढे तुम्हाला बघून असतात की मुलगा खरंच क्रिकेट खेळू शकतो का, कारण की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्या हिशोबाने. सो तुम्ही डिसाईड करा की गोष्टी कशा करायच्या आहेत. आय होप तुम्हाला या पॉडकास्ट मधून बऱ्याच साऱ्या गोष्टींची क्लॅरिटी आली असेल की खेळ इंडियामध्ये कसा खेळला जातो, कोणत्या गोष्टींची इम्प्रुव्हमेंट करायची गरज आहे, बाकीचे देश कसे खेळाला बघतात आणि कशा पद्धतीने त्याला टॅकल करून मेडल्स मिळवतात किंवा स्पोर्ट्स मध्ये बेटर करतायत. फुटबॉल झालं, क्रिकेट झालं, विच एव्हर द स्पोर्ट जे खेळतात ते प्रत्येक गोष्टीमध्ये. सो आय होप तुम्हाला या पॉडकास्ट मधून बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. तुम्हाला अजून काही सांगायचं प्रेक्षकांना? नाही काही. थँक्यू. येस. तुम्ही या पॉडकास्टवरती आले आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण खेळा रिलेटेड बोललो आणि मुलांनाही बऱ्याच साऱ्या क्लॅरिटीज आल्या असतील. IPL बद्दल थोडं जास्त बोललो आपण, पण मग बाकीचे गेम्स आपण कव्हर केले. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल ना, तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, तुमच्या पॅरेंट्स बरोबर शेअर करा. ज्यांचे मुलं आता खेळामध्ये जास्त इंटरेस्ट घेत आहे अशा पॅरेंट्सला तर नक्कीच करा. त्यांना थोडी आयडिया येईल की खेळाला कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि याच्यातही करिअर घडू शकतं का नाही. सो नक्कीच शेअर करा, कमेंट करा तुमच्या मनात काही डाऊट्स असतील किंवा काही क्वेश्चन्स असतील तरी, आणि सबस्क्राईबही करून ठेवा आमच्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट पॉडकास्ट.